हिंगोलीच्या कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत निघणाऱ्या भव्य कावड यात्रेसाठी शिवभक्तांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात ही कावड यात्रा निघणार आहे। चिंचाळेश्वर महादेव मंदिरात आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर यात्रा हिंगोलीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। सध्या ढोल ताशांचा गजर, हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय। शिवभक्तांनी मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि याच कावड यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी। महादेव मंदिरावर आज आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा निघत असते। म्हणजे आपण बघू शकता चिंचाळेश्वर महादेव मंदिरावर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविकांचा जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आता जमताना दिसत आहेत। या बाजूला जर बघायला गेलं तर ढोल असेल यामध्ये सध्या भाविक हे गटामध्ये दंड करण्याचं बघायला मिळत आहे। एकंदरीतच या ठिकाणी हजारोच्या संख्येने सध्या भाविक जमायला सुरुवात झालेली आहे आणि आमदार संतोष बांगर या ठिकाणी आल्याच्या नंतर भाविक आमदार संतोष बांगर यांच्या हाताने या ठिकाणी शाश्वत महापूजा झाल्याच्या नंतर या ठिकाणावरून कावड यात्रा जी आहे ती हिंगोलीच्या दिशेने प्रस्थान करत असते। त्यानंतर दिवसभराचा जो शेड्यूल असतो त्यामध्ये सर्व भाविक या ठिकाणी पायी चालत असताना दिसणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चोख बंदोबस्त लावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।